नेसेयर्स जे असतात त्यांना कधीतरी एक असा जोरदार फटका पडल्याशिवाय त्यांना कळत नाही की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आमच्या फिल्मला प्रोपोगंडा फिल्म म्हणणारे खूप अशी लोकं होती जी पॉलिटिकली मोटिवेटेड पण होती. ट्विटरवरती सगळेजण गांधी जयंतीसाठी लिहित होते. सो विवेकनी लिहिलं की शास्त्रींची पण जयंती आजच असते, फक्त बापूंची नसते. असं त्यांनी लिहिल्यावर शास्त्रींच्या घरून कोणीतरी विवेकला कॉन्टॅक्ट केला की थँक्यू व्हेरी मच, त्यांच्याबद्दल बोललंच नाही जात. फक्त काश्मीरी पंडितांबद्दल आम्ही त्यांच्या त्रासीबद्दल बोललो होतो. त्यांच्याशी आम्हाला काय घेणं देणं असे म्हणणारी लोक. हा चित्रपट आणायचा उद्देशच हा होता की ही काश्मीरची गोष्ट नाही, ही आपल्या भारताची गोष्ट आहे. आमच्याकडे त्यांची जी टोपी आली होती ती पूर्ण रक्तबंबाळ टोपी होती आणि त्यांची बॉडी काळी पडली होती, म्हणजे विषबाधा झाली होती एवढं नक्की. तर अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मग एक म्हणाला आपण करूया का याच्यावर काहीतरी. काश्मीरला तुम्ही वेगळं नका समजू, ते खूप लांब आहे आणि तिकडे जायला 2 फ्लाईट्स बदलायला लागतात. ह्याचा अर्थ असा नाही की ते वेगळी एंटिटी आहे. ती पाकिस्तानचं नॅरेटिव्ह आहे, ते आपलं नाही आहे. कोणत्याही डेमोक्रेसीचं पहिले काय पिलर्स असतात, ट्रूथ, जस्टिस, लिबर्टी. तर आम्ही त्याच्यावरती मग विचार करायला लागलो. साईड बाय साईड आम्ही शास्त्रीजींवरती काम पण करायला लागलो. आज जेव्हा कर्नाटकातल्या लोकांना, पश्चिम बंगालमधल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या, डोंबिवलीतल्या लोकांना जेव्हा त्यांच्या जीवावर बेतलं, तेव्हा आता तरी लोकांना कळेल का नाही की वस्तुस्थिती काय आहे. का अजूनही तुम्ही म्हणणार की तुम्ही प्रोपोगंडा फिल्म बनवता. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आर पार वुमन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला एक अत्यंत टॅलेंटेड व्यक्ती आली आहे. गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि सूत्रसंचालन करण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्यांची आद्य सूत्रसंचालिका असं म्हणायला हरकत नाही. एका रियालिटी शोमध्ये गायक काय गाणार आहेत याची जितकी उत्सुकता असायची, तितकीच ही कशी दिसते आणि ही काय बोलणार आहे याचीही उत्सुकता असायची. हा तिच्या ओळखीचा एक भाग झाला. या पलीकडे 50 वर्षांची कारकीर्द तिची आहे. मी अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत करते, किंवा तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर जोरदार टाळ्यांनी खूप खूप स्वागत करूया पल्लवी जोशी हिचं. थँक्यू. मला खरंच खूप बरं वाटतं तिकडे येऊन. पल्लवीताई, थँक्यू व्हेरी मच. तू आधी सगळ्यात पहिल्यांदा आलीस याचा मला फार आनंद झाला आणि मी थेट मुद्द्याला हात घालते. मी जेव्हा तुला मेसेज पाठवला आणि मी तुला सांगितलं की आमचा असा पॉडकास्ट आहे आणि तुला यायला आवडेल का, तेव्हा तू पटकन असं म्हणाली होतीस की एव्हरीबडी शुड टॉक अबाउट विमेन अँड देअर इश्यूज. राईट. आणि तुला गंमत सांगते की आम्हाला ना खूप लोकांचे मेसेजेस येतात, किंवा खूप लोक आम्हाला भेटल्यानंतर असं म्हणतात की काय तुम्ही अजून तेच बोलता, आता जग कुठे गेलंय आणि तुम्हाला अजूनही कुठे बायकांचे तेच इश्यूज दिसतात. पण तरी मग तुला काय असं वाटलं की आपल्याला ह्याविषयी बोललं पाहिजे, किंवा हरकत नाही ह्या विषयावर बोलायला? कारण ह्या विषयावर बोललं गेलं पाहिजे. काय होतं ना, आपण बायकांविषयी जेव्हा बोलतो तेव्हा सगळे एक लेबल लावतात आणि म्हणतात की अरे ह्यांना फक्त बायकांबद्दलच माहिती आहे, कारण पर्सनल एक्सपिरियन्सवरनं जेवढं कळतं तेवढ्याबद्दलच बायका बोलू शकतात. म्हणून जनरली बायकांच्या गोष्टी खूप करतात आणि मग कुठेतरी स्वतःला आपण फेमिनिस्ट म्हणवतो आणि आपण म्हणतो की बायकांच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे आणि बाई ही फोरफ्रंटला आली पाहिजे, आणि असे अनेक त्याच्यातून पैलू निघतात. मुळात माझ्या मनातलं विचारशील तर मला लेबल्स आवडत नाहीत, पण बिना लेबल लावल्याशिवाय बोलता येत नाही आजकालच्या जगात. म्हणून मी स्वतःला इक्वलिस्ट समजते की स्त्री आणि पुरुष हे दोन्ही म्हणजे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याशिवाय हे जग पुढे जाऊ शकत नाही. अच्छा, हंटर गॅदरर हे खूप खूप जुनं झालं. आता ती संस्कृतीच गेली आहे पूर्ण. आज ज्या बायका घराबाहेर पडत आहेत, आज ज्या बायका कमवत्या आहेत, ज्या कामं करत आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टी एकत्र करायला लागतात एका वेळी. कारण आपण आहे ना, आपला इमोशनल DNA जो आहे तो कित्येक शतकांपासून तसाच आहे. एक केअरगिव्हर, एक आई, एक मुलगी, एक बहीण, हे सगळे जे आपले ह्या सगळ्या भूमिका ज्या असतात ह्या आपल्याला आवडतात, ह्या करायला आवडतात, ह्या निभवायला आवडतात आपल्याला. आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरती आपल्याला सॅटिस्फॅक्शन दिसलं, नवरा खुश आहे, मुलं त्यांना वाटते की हां आपली आई खूप चांगली, आपल्याला ह्याच्यामध्ये अक्षरशः स्वर्ग लागतो. पण असं असताना बाहेर जाऊन स्वतःसाठी काहीतरी करायचं आणि स्वतःला
काहीतरी आपण अचीव्ह करून थोडं पुढे यायचं आणि स्वतःचे होरायझन्स थोडे आणखीन ब्रॉडन करायचा आजची बाई प्रयत्न करते. आणि असं असताना ह्या सगळ्या गोष्टींमुळे अनेक प्रॉब्लेम्स समोर येऊ शकतात. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे फिजिओलॉजिकल इश्यूज असतात बायकांचे पुरुषांपेक्षा जास्ती. आणि अशा इश्यूजना तोंड देत जेव्हा बाई घराबाहेर पडते आणि काम करते तेव्हा तिची पाठ थोपटली गेली पाहिजे. मला एवढंच वाटतं फक्त. वा वा, हे मला ऐकून बरं वाटलं. कारण हो, तुझं म्हणणं बरोबर आहे की काहीतरी एक पुश जो आपल्याला एक आतून असावा लागतो, त्याच्याशिवाय काय आराम करायचं ठरवलं तर आयुष्य सोपंच आहे. हो, मग तुम्ही काय हॅपी हाऊसवाईफ त्याच्यात मग तुम्ही, आणि तो सुद्धा फार टफ रोल आहे. म्हणजे मी अजिबात आय एम नॉट लुकिंग डाऊन ऑन इट. होममेकर बनणं आणि पूर्णपणे नवऱ्यावरती विश्वास ठेवून घर चालवणं, कायम घरात राहून मुलांचं संगोपन करणं, हे अत्यंत अवघड ही गोष्ट आहे. आणि काही बायका त्या चोख बजावत आहेत ती गोष्ट, आणि मला त्यांचाही फार अभिमान आहे. पण जशी मी लहानपणापासून काम करत आलेली आहे त्यामुळे घरी बसणं हा पर्याय नाही आहे. कारण काय करायचं घरी बसून ते कळत नाही. आणि तो रेस्टलेसनेस असतो मग आपल्यात एक. पण तू काही वर्ष घरी होतीस, म्हणजे तुझी मुलं लहान असताना तू कॉन्शियसली हा निर्णय घेतला होतास आणि तू काम करत नव्हतीस, तू घरी होतीस. हा काळ कसा होता? कारण तू म्हणालीस तसं तू लहानपणापासून काम करत होतीस आणि त्याच्यानंतर एक ब्रेक घेऊन आपण घरात थांबायचं. कितीही म्हटलं तरी दिवसभर तुम्ही किती बेबी टॉक कराल, तुम्ही किती मुलांशी बोलाल. दिवसाच्या शेवटी कधी कधी असं होतं की आपल्याला काहीतरी ह्याच्यापेक्षा अजून खरं तर करायला आवडेल, असं तुला कधी नाही वाटलं? तो आहे ना खूप म्हणजे डिफिकल्ट पिरियड होता. कारण कसं असतं ना, आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा आपली एक भूमिका असते. जसं आमच्या बाबतीत होतं की आय वॉज अ वर्किंग वुमन. सो जेव्हा विवेक आणि मी भेटलो, आम्ही लग्न करायचं ठरवलं, तेव्हा नॅचरली असं होतं की हां, आपण दोघं वी आर बोथ वर्किंग. माझी मुलगी झाली त्यानंतर मी काम चालू ठेवलं, पण त्याच्यानंतर मुलगा झाल्यानंतर 2-2 मुलांना घरी सोडून बाहेर जायचं, आणि त्याहून जास्ती मुलांच्या आयुष्यातले जे टप्पे असतात ना ते मी कुठेतरी मिस करत होते. आणि मला प्रचंड दुःख व्हायचं त्यांनी. कारण मला एक आठवते की माझी मुलगी रांगायला लागली आणि मी शूटिंग करत होते. मी रात्री घरी आले आणि ती अशी आमच्या बेडरूम्सला जो पॅसेज जातो तिकडे ती अशी खालती बसली होती आणि मला बघून तिने थोडं थोडं करून रांगायला सुरुवात केली. मी एकदम पळाले आमच्या दुसऱ्या खोलीत, तिकडनं व्हिडिओ कॅमेरा आणला आणि तिथं शूट करायला लागले आणि घर डोक्यावर घेतलं मी. अरे अरे मल्लिका मल्लिका रांगते, मल्लिका रांगते. एवढ्यात माझ्या सासूबाई बाहेर आल्या रूममधून. म्हणे अच्छा आ गई तुम वापस वगैरे. म्हटलं अरे देखो मल्लिका घुटणं घुटणं चल रही. तर म्हणे अरे बेटा इसने तो सुबह ही सुरू कर दिया. असं म्हटल्यावर मला असं झालं 2 मिनटं की अरे एवढा मोठा टप्पा माझ्या मुलीच्या आयुष्यातला तो मी मिस केला. आणि मी शूटिंग करत होते, काय करत होते, काहीतरी सीन करत होते तिकडे. तर ह्या अशा 2-3 जेव्हा गोष्टी झाल्या तेव्हा मी म्हटलं की हे नाही, आय एम मिसिंग ऑल दिस. आणि मग मुलं का करायची आपण ठरवली, आपल्याला मुलं व्हावीत, हे आपल्या आतून कुठेतरी एक आवाज आला होता. तर त्या मुलांना आपण एन्जॉय तर केलं पाहिजे, त्यांचं लहानपण, त्यांचं सगळी त्यांची मस्ती मजा ही एन्जॉय केली पाहिजे. नाही तर आई बनायचं हे काय त्याच्यात, म्हणजे व्हॉट हॅव यू अचीव्ड. तर तेव्हा मी विवेकला सांगितलं, तर तो जरा थोडासा नाराज होता. तो म्हणाला की नाही पण काम नको सोडूस, एवढं टॅलेंट आहे तर ते उसका दही मत जमाव, मला नेहमी म्हणायचं. मग करत 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 मी कशी तरी गळी उतरवली त्याच्या गोष्टी आणि मला असं वाटत होतं की आता खूप मजा येईल. पण नेमकं मी काम बंद केलं आणि हे पेज 3 कल्चर सुरू झालं. आणि रोज सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर मला असं वाटायचं की दिस वॉज माय प्लेस, आय शुड हॅव बीन हिअर, आय शुड हॅव बीन हिअर. आणि ते इतकं जास्ती लागायला लागलं आणि कुठेतरी त्यांनी खूप नॅचरल आहे की थोडं फ्रस्ट्रेशन येतं. ते कुणावर काढणार मी, ते नवऱ्यावरच काढत होते. त्याच्यामुळे तो आणखीन माझ्या मागे लागायचं की बाई तू लाग, कामाला लाग, परत नको बसू घरी. मग करता करता मी म्हटलं की नाही, आता आपण घरी बसून काहीतरी असं करायचं की जे आजपर्यंत आपण केलेलं नाही. स्वयंपाक थोडा बहुत
येत होता मला, पण मी व्यवस्थित स्वयंपाक करायला शिकले, मी नवीन नवीन पदार्थ बनवायला शिकले, मग मी लॉन्ड्री करायला शिकले. एक एक मला आज कोणताही डाग तू विचारशील मला तो साफ करता येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी मी खूप घराकडे लक्ष दिलं. घरात काहीतरी नवीन नवीन आणायचे, मी काहीतरी घर वेगळ्या पद्धतीने सजवायचं आणि मुलांबरोबर अर्थात. आणि त्यात कुठेतरी हे फेसबुक वगैरे सोशल मीडियाचं कुठेतरी मला सवय लागली. आणि नंतर मला असं रिअलाईज झालं की मी घरी बसले मुलांसाठी आणि मी वेळ घालवते पूर्णपणे सोशल मीडियावर, कारण त्याच्यात काही ते क्विज येतात, रिडल्स येतात, मग कुणाचं तरी काहीतरी तुम्ही वाचत बसता. आणि मी म्हटलं कोणाच्या तरी बाल्कनीतून सूर्यास्त कसा दिसतोय किंवा कोणाच्या तरी घराच्या बागेत त्याच्या कुंडीत एक गुलाब निघाला आहे, ते त्याच्यावरती मी का कमेंट करायची जेव्हा माझ्याकडे इतकी 2 गोंडस मुलं माझी. आय शुड बी स्पेंडिंग टाईम विथ देम. म्हणून त्यावेळेला मी पूर्णपणे सोशल मीडिया हा बंद केला आणि म्हटलं मुलं दुसरं काहीही नाही. आणि 1-1.5 वर्ष दिलं स्वतःला. मी म्हटलं यानंतर कामाला लागायचं परत, कारण नाहीतर गंज लागेल अक्षरशः मनाला, जीवाला, डोक्याला. म्हणून 1.5 वर्षानंतर मग मी प्रोडक्शन करायचं ठरवलं. कारण ॲक्टिंगमध्ये असं होतं की सकाळी 9 ते रात्री 10 तुम्हाला काम करायलाच लागतं. प्रोडक्शनमध्ये कुठेतरी स्वतःचे तास मी स्वतः ठरवू शकत होते. बरोबर. म्हणून ते सुरू केलं आणि त्याचबरोबर सारेगमप सुरू झालं अँड देन द रेस्ट इज हिस्ट्री. हो, सारेगमपचा तुझा प्रेझेन्स हा मला असं वाटतं की सूत्रसंचालन करण्याची इच्छा असणाऱ्या कुणाहीसाठी, तू म्हटलं ना तू आद्य सूत्रसंचालिका आहे जवळजवळ. सूत्रसंचालन हे जितकं ऐकायला छान असलं पाहिजे तितकं ते दिसायलाही छान असलं पाहिजे, हे तुझ्यामुळे आम्हाला कळायला लागलं असं म्हटलं पाहिजे. मी खरं सांगू, मला म्हणजे मी असं काही ठरवून वगैरे काही केलं नाही, पण आपण जे करतो ना त्याच्यात खरं त्याची मजा घेत केलं पाहिजे. आणि मला असं एक माझं ठाम मत आहे आणि मला वाटतं की मी 100% करेक्ट आहे या बाबतीत, की तुम्ही कोणतंही काम करत असताना तुम्ही ज्या मूडमध्ये असता, तुमची जेवढी ऑनेस्टी असते ती त्या टेलिव्हिजनचं माध्यम असो किंवा सिनेमाचं माध्यम असो किंवा ते डायरेक्ट थिएटरवरती तुम्ही म्हणजे कोणतं तरी एक नाटक करत असा आणि थेट प्रेक्षक तुमच्यासमोर बसलेत, तिन्ही माध्यमातून तुमची जी ऑनेस्टी आहे ना ती प्रेक्षकांपर्यंत पोचते, दिसते. आणि जेव्हा आम्ही स्वतःच एवढे एन्जॉय करत होतो तिकडे, आम्हालाच मजा यायची. ती लहान लहान मुलं बघून, त्या लिटल चॅम्प्सना बघून खरंच इतकी मजा वाटायची की काय गातात ही मुलं आणि एवढीशी आहेत, बाकी इनोसंट, आणि गाताना म्हणजे असं वाटतं की वाह काय म्हणजे पट्टीचे गायक आहेत सगळे. तुला माहिती आहे की नाही त्या लिटल मॉनिटरचं मोदकशी लग्न झालं? हो आय नो. आणि मला माहितीच नव्हतं काही, म्हणजे मध्ये जे चालू झालं होतं ते मला माहिती नव्हतं. एकदम लग्नाची न्यूज जेव्हा आली तेव्हा मी अवाक झाले होते अक्षरशः. म्हणजे प्रथमेश आणि मुग्धा यांच्याबद्दल आपण बोलतोय. प्रथमेश मुग्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला मजा वाटेल हे ऐकून. नाही खूप गोड आहे, फार गोड जोडपं आहे दोन्ही. दोघं जण इतके गोड आहेत, गोड गातात. अँड आय एम सो हॅपी दॅट दे आर टुगेदर. आणि मला गंमत अशी वाटते किंवा मला छान वाटतं की त्या 5 जणांपैकी सगळे अजूनही काम करतायत, अजूनही गातायत. हो. आणि ह्याच्या पाठीमागे ना कुठेतरी त्यांच्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे. त्यांचं ज्या पद्धतीने संगोपन झालं आहे ना त्या मुलांचं. कारण मी स्वतः चाइल्ड ॲक्टर असल्याकारणाने मी बऱ्याच अशा लहान मुलांच्या आईवडिलांना बघत आलेली आहे. पण हे सगळेजण खूप वेगळे आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने खूप इन्व्हेस्ट केलं आपल्या मुलांमध्ये आणि दे मेड शुअर की त्यांचं करिअर चालू राहील. मग कुठे त्यांना ब्रेक द्यायला पाहिजे होता मोठे होत असताना तो त्यांनी दिला, कुठे जिकडे पुश करायला पाहिजे होतं ते केलं. सो अमेझिंग अपब्रिंगिंग, फुल मार्क्स टू देम. तू चाइल्ड आर्टिस्ट ह्याच्या म्हणजे त्या फेजबद्दल बोलतेस म्हणून मी तुला विचारते की कितीही झालं तरी एका विशिष्ट वयामध्ये प्रत्येक मुलीला असं वाटत असतं, म्हणजे तू तर त्या क्षेत्रात होतीच, ज्या नसतात त्यांनाही असं वाटतं की आपण छान छान कपडे घालू, मेकअप करू आणि स्क्रीनवर छान दिसू, छान गाणी म्हणू, हिरोईन होऊ. तू मला आठवते तेव्हापासून, म्हणजे मला असं वाटतं माझी तुझी पहिली मेमरी बहुतेक तमस किंवा त्या सुमाराची असेल. भारत एक खोज. भारत एक खोज
की ज्याच्यामध्ये मला अजून आठवते तू काहीतरी असा काळा एक पूर्ण हे घालून आली होतीस आणि दरवाजा उघडल्यानंतर टोपी काढतेस आणि तू दिसतेस एकदम असं काहीतरी तो तुझा सीन होता एक कालाजल नावाची सिरीज होती. बरोबर. तर तू ना इंटेलिजंट चेहरा असलेली अभिनेत्री आणि थोडी स्मिता पाटील, शबाना आझमी ह्यांच्या लीगमधली अशी वाटत होतीस. तुला कधी कमर्शियल हिरोईन म्हणून लोकांनीही बघितलं नाही किंवा कदाचित मेकर्सनीही बघितलं नाही, पण तुला कधी असं नाही वाटलं? सुरुवातीला वाटायचं, पण माझी मोठी झाल्यानंतर जी सुरुवात झाली ती कलात्मक चित्रपटांपासून झाली. म्हणजे मी 16 वर्षाची होते तेव्हा मी श्याम बेनेगल बरोबर एक चित्रपट केला, सुस्मन नावाचा, जो पोचमपल्लीचे हँडलूम विवर्स त्यांच्या आयुष्यावरती होता. तर 16वं म्हणजे वर्षाचं वय जे असतं ते खूप इम्प्रेशनेबल एज असतं. आणि त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर मी गोविंदजींबरोबर काम केलं. मग मी सुधीर मिश्राबरोबर काम केलं. आणि असेच लोक माझ्याकडे खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स घेऊन येत होते. तर मी कधीतरी मागे वळून जेव्हा बघते आणि विचार करते की हीच माझी सुरुवात जर 16व्या वर्षी मी रमेश सिप्पींबरोबर काम केलं असतं किंवा सुभाष घईंबरोबर काम केलं असतं तर आज कदाचित मी काहीतरी वेगळ्या ठिकाणी असते. चांगलं वाईट मला नाही माहिती, पण डेफिनेटली कुठेतरी आय वुड हॅव बीन समप्लेस एल्स. सो हे जे इन्फ्लुएन्सेस तुम्ही लाईफमध्ये घेता ना ते तुम्हाला घडवत जातात. तर जसं मी श्यामबाबूंना खूप आय ओ हिम अ लॉट, कारण त्यांनी मला फक्त डिरेक्ट नाही केलं, त्यांनी माझ्या काय म्हणतो पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये त्यांचा खूप मोठा हे आहे, वाटा आहे. त्यांनी मला चांगली पुस्तकं वाचायला शिकवली, त्यांनी मला चांगला सिनेमा बघायला शिकवला, त्यांनी सिनेमा अप्रिसिएशन काय असतं हे त्यांच्याकडनं मला पहिलं कळलं की नुसता एक सिनेमा बघून हॅ हो करून परत यायचं नाही, तर प्रत्येक गोष्ट त्याच्यात एक क्राफ्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी 16व्या वर्षी माहिती नसतात तुम्हाला, तुम्ही लहान असता तेव्हा, पण ह्या सगळ्या मला हळूहळू हळूहळू ते रोज मला बसवून मला सांगत बसायचे आणि त्यांची सांगायची पद्धत फार छान होती आणि मी खूप अशी अशी मुग्ध होऊन ऐकत बसायची त्यांना. आणि अनेक त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स केलेत त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे त्यांचा खूप सहवास लाभला आणि खूप शिकले मी त्यांच्याकडून. त्याच्यामुळे पूर्ण पर्सनॅलिटी एक वेगळ्या पद्धतीने घडत गेली माझी. आणि नुसतं झाडाभोवती गोल फिरायचं आणखीन सुंदर दिसायचं हे तेवढंसं भावत नव्हतं मनाला. असं वाटत होतं की नाही आणखीन काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यांनी एक गोष्ट मला सांगितली जी मला आजही माझ्या मी तीच जपते आतमध्ये खूप गोष्ट. त्यांनी मला सांगितलं की एक ॲक्टर इतका भाग्यवान असतो की एका आयुष्यामध्ये अनेक आयुष्य त्याला जगता येतात. आणि खरंच जेव्हा तुम्हाला कोणतीही येते तेव्हा त्याचा जर तुम्ही खोलवर अभ्यास केलात जाऊन तर प्रत्येक भूमिकेत तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी दाखवू शकता, काहीतरी वेगळ्या गोष्टी आणू शकता. कमर्शियल हिरोईन म्हटलं की मग ती मी पल्लवी जोशीच दिसायला पाहिजे प्रत्येक वेळेला, कारण लोक तिलाच बघायला येणार. मग माझे केस कसे आहेत, मग माझं आयशॅडो कशी आहे, मग माझे कपडे काय आहेत, आणि मग ते प्रत्येक फिल्ममध्ये तेच होतं मग शेवटी. मग त्याच्यात तुम्ही ते व्हेरिएशन्स नाही आणू शकत. सो एका आयुष्यात अनेक आयुष्य जगायची असतील तर मग तुम्हाला स्टार नाही, मग तुम्हाला ॲक्टरच व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या विचारसरणीचा परिणाम पुढे जेव्हा तू टेलिव्हिजनमध्ये स्वतः सिरियल्स प्रोड्यूस करायला लागलीस, पुढे फिल्म्स प्रोड्यूस करायला लागलीस, तेव्हा याचा सगळ्याचा परिणाम असाच झाला तुझ्यावर का काय? म्हणजे विचार तुझे याच बाजूला होत होते की जे काही करू आपण ते त्याच्यात काहीतरी अर्थ असेल असं? हो, म्हणजे मला प्रोजेक्ट्स बरेच येतात, पण त्यातले मी काहीच निवडक प्रोजेक्ट्स करत होते. आणि माझे वडील थोडेसे माझ्यावरती चिडायचे की अगं तू कमर्शियल केलं पाहिजेस, कारण एक वडील म्हणून त्यांना असंही वाटायचं की लवकर सेटल व्हावी हिने, सुखवस्तू लवकर व्हावं मुलांनी, म्हणून अगं ह्याच्यात पैसे चांगले आहेत, मग तू ही कॅरेक्टर कर. मला नाही आवडली ती कॅरेक्टर. सो ह्या गोष्टी खूप व्हायच्या घरी. पण जसं अल्पविराम, ती मला प्रचंड भूमिका आवडली, कारण ती एकदा शुद्धीत आल्यानंतर तिच्याबरोबर काय काय होणार आहे मी त्या दृष्टीने त्याचा विचार केला.
मग भारत एक खोजमध्ये इतक्या मला वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या. त्याच्यात सुधीर मिश्राची सिरीज मी केली. मी अनेक म्हणजे जवळपास 100 सिरियल्स झाल्या आहेत माझ्या. सो प्रत्येक ह्याच्यात वेगळं वेगळं मला काहीतरी करायला मिळालं. आणि जे येत होतं ते करत गेले असते तर बहुतेक 200 सिरियल्स झाल्या असत्या. बट थँकफुली तसं नाही झालं. पण त्याचा पगडा राहतो कुठेतरी. त्यामुळे मी जी पहिली मालिका बनवली तीसुद्धा आरोहण बनवली. म्हणजे तीसुद्धा, कारण मी गोव्याला गेले होते नेव्ही बॉलसाठी. तिकडे मला पहिल्यांदा कळलं की बायकांची पहिली बॅच आता नेव्हीच्या मेनस्ट्रीममध्ये आली आहे. आणि तिकडे म्हणजे असं थट्टा विनोद सगळे चालले होते त्या नेव्ही पर्सनल सगळ्यांचे. आणि त्याच्यात ते सांगत होते की आमच्या इथे बायकांना खूप रिस्पेक्ट दिला जातो. एखाद्या साध्या सेलरची जरी बायको आली तरीसुद्धा ॲडमिरल उठून उभा राहतो. तर म्हटलं हो वा वंडरफुल. मग आता बायका ज्युनियर ऑफिसर्स जेव्हा तुमच्या होतील तेव्हा ॲडमिरल उभा राहणार, म्हणजे त्यांना बायका म्हणून मान देणार का त्या ज्युनियर ऑफिसर्स आहेत म्हणून तो मान नाही मिळणार त्यांना. तर सगळे एकमेकांकडे बघायला लागले की काय. आणि मी असंच विचारलं होतं जस्ट फॉर द हेक ऑफ इट. आणि त्यांची रिॲक्शन बघून मी म्हटलं देर इज अ स्टोरी हिअर, आपण चालू करूया काहीतरी. मग रिसर्च करून मग त्याच्यावर मी एक गोष्ट लिहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग जेव्हा असंभव आणि अनुबंध बनवलं त्याच्यातसुद्धा कुठेतरी कथानक आणि परफॉर्मन्सेस ह्याच्यावरती खूप जास्ती मी खूप जास्ती त्याच्यावरती फोकस ठेवायची. आणि म्हणूनच मला वाटतं की ताशकंद फाईल्स आणि काश्मीर फाईल्स सारख्या फिल्म्स मी बनवल्या. आणि नाहीतर मी कमर्शियल मसाला फिल्म्स पण बनवू शकले असते. पण अशी काय घटना होती किंवा असा काय प्रसंग होता, असं तुला का वाटलं की आपण ताशकंद फाईल्स बनवावी? मी खरं सांगू, ही आयडिया माझी नाही, ही विवेकची आयडिया आहे. झालं असं की 2 ऑक्टोबरला सोशल मीडियावरती, तेव्हा एक्स तेव्हा ट्विटर होतं, ते ट्विटरवरती सगळेजण गांधी जयंतीसाठी मग सगळे लिहित होते. सो विवेकनी लिहिलं की आज शास्त्रींची पण जयंती आजच असते, फक्त बापूंची नसते. असं त्यांनी लिहिल्यावर शास्त्रींच्या घरातल्या त्यांची मला वाटतं पणती का कोण, मला एक्झॅक्टली आठवत नाही आता कोण, पण त्यांच्या घरून कोणीतरी विवेकला कॉन्टॅक्ट केला की थँक्यू व्हेरी मच, कारण नाहीतर त्यांच्याबद्दल बोललंच नाही जात. आणि मग असंच झालं की मी दिल्लीला येईन तेव्हा मी भेटेन. मग विवेकचं दिल्लीला जाणं झालं, मग तो भेटला आणि मग बोलणं सुरू झालं. आणि त्यांनी ते बोलायला लागले की असं असं झालं होतं, असं असं झालं होतं. मग विवेक म्हणाला तुम्ही याच्याबद्दल कधी काही डॉक्युमेंटरीज नाही बनवली आहे का कोणी काही? तर म्हणे नाही, कारण ते सगळं आम्हाला पोस्टमॉर्टमही इकडे करून नाही दिला. आणि आमच्याकडे त्यांची जी टोपी आली होती ती पूर्ण रक्तबंबाळ टोपी होती आणि त्यांची बॉडी काळी पडली होती, म्हणजे विषबाधा झाली होती एवढं नक्की. तर अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मग विवेक म्हणाला आपण करूया का याच्यावर काहीतरी. आणि मग मुंबईत येऊन आम्ही दोघंजणं बोलायला लागलो. आणि बोलता बोलता असं आपल्या डेमोक्रेसीबद्दल आम्ही बोलायला लागलो की काय आहे ते शेवटी ते 3 सिंह आहेत, ते काय आहेत. विवेक म्हटलं 3 नाही 4 आहेत ते. तो स्तंभ जो आहे तो 4ही बाजूला आहे. म्हटलं अरे आपल्याला तर 3च दिसतात. आणि मग व्हॉट डज इट सिग्निफाय, व्हॉट डज इट स्टँड फॉर. तर कोणत्याही डेमोक्रेसीचं पहिले काय पिलर्स असतात, म्हणजे ट्रूथ, जस्टिस, लिबर्टी. आणि तर आम्ही त्याच्यावरती मग विचार करायला लागलो. साईड बाय साईड आम्ही शास्त्रीजींवरती त्यांच्या याच्यावरती काम पण करायला लागलो, त्यांच्या स्टोरीवरती. आणि मग ती अशी छान गुंफत गेली सगळी ना, सगळ्या गोष्टी गुंफत गेल्या छान. आणि ते स्क्रिप्ट जे आलं फायनली, जे विवेकने लिहिलं ते मला खूप आवडलं. मी म्हटलं विवेक आपण स्वतः करूया ही फिल्म, लेट्स प्रोड्यूस दिस फिल्म. आणि तो म्हणाला नाही, याची खरी ट्रिलॉजी बनायला पाहिजे, कारण ह्याच्यात आपण राईट टू ट्रूथ म्हणतोय ना, ह्याच्यानंतर राईट टू जस्टिस पण आपण बनवायला पाहिजे. आणि ॲज लक वूड हॅव इट, ताशकंद फाईल्स 100 दिवस चालली फिल्म. आणि त्यानंतर मग आम्ही काश्मीर फाईल्सही बनवू शकलो. आणि आता आम्ही 3री फिल्म बनवतोय, द बेंगॉल फाईल्स, विच इज आर लास्ट चॅप्टर. बेंगॉल फाईल्स, दिल्ली फाईल्स, दिल्ली फाईल्स, बेंगॉल फाईल्स अशा दोन्ही नावं आहेत सध्या त्याची. वी आर स्टील थिंकिंग. त्याच्यामध्ये राईट टू लाईफ हा आम्ही इश्यू रेज केला आहे. कारण लिबर्टीपेक्षा जास्ती आपल्या इथे
जो आपला इतिहास आहे 1000 वर्ष गुलामीचा इतिहास, त्याच्यात ब्रिटिश सरकार जेव्हा कलकत्त्यात क्लब्सच्या बाहेर वगैरे हे बोर्ड लागले होते, डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड. म्हणजे डिग्निटी ऑफ लाईफ कधीच नव्हती आपल्याला. आणि एवढं झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि त्यावेळेला जी जाळपोळ झाली, ज्या दंगली झाल्या, आणि त्यानंतरसुद्धा आम्ही जो रिसर्च केला आहे त्यानंतरही इतक्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि कुठेही रायट्स होतात आणि माणसं मरतात. किती मेली ते आपल्याला कधी खरा आकडा आपल्यासमोर येत नाही. मग जे त्या आकड्यात नसतात ते नुसते एक स्टॅटिस्टिक्स बनून राहतात. त्यांचं नाव आपल्याला माहिती नाही, त्यांचा पत्ता माहिती नाही, ते कुठे मेले, कसे गेले, काहीही आपल्याला माहिती नाही. म्हणजे ब्रिटिश असताना डिग्निटी ऑफ लाईफ आपल्याला नव्हती, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डिग्निटी ऑफ डेथ आपण नाही देऊ शकलो आहे आपल्याच नागरिकांना. सो ह्यावरती आमची तिसरी फिल्म आहे, आणि आम्ही ती बंगालमध्ये बेस केली आहे. कारण बंगालचे पण जे इश्यूज आहेत, आणि स्वातंत्र्याच्या वेळी आपला जो स्वातंत्र्य लढा होता पूर्ण, आपण जेव्हा स्वातंत्र्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला फक्त ट्रेन टू पाकिस्तान आणि पंजाब पार्टिशन दिसतं, पण बेंगॉल पण पार्टिशन झालं होतं. आणि तिकडे खूप मोठा आणखीन एक खूप मोठा नरसंहार झाला होता अनेक तिथल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, ज्यातली बरीचशी शहरं आता बांगलादेशमध्ये आहेत. सो आम्ही तो इतिहास घेतला, आणि इतिहास तो घेऊन राईट टू लाईफ बद्दल आम्ही ह्या फिल्ममधून बोलतोय. तर मला सांग पल्लवीताई, तुझ्याबद्दल लोकांना खूप आदर, खूप प्रेम, खूप कौतुक. तू अंताक्षरीमध्ये गाणारी, सारेगमपची सूत्रसंचालिका, तू इतक्या एकाहून एक उत्तम सिरियल्स केल्यास, आणि त्याच्यानंतर तू अशा काही फिल्म्स केल्यास ज्याच्यामध्ये तू थेट इतिहासाला प्रश्न विचारलेस, किंवा त्याच्याविषयी बोलणाऱ्या लोकांसमोर तुम्ही काहीतरी स्टेटमेंट करण्याचा प्रयत्न केलात. असे काही अनुभव आले का की अचानकपणे चित्र बदललं, लोकांची मतं बदलली, लोक म्हणताना सुद्धा म्हणतात की प्रोपगंडा फिल्म्स केल्या तुम्ही? बोलणारे बोलतात, आता त्यांना आपण काही थांबवू शकत नाही. पण मुळात रिसर्च बेस्ड फिल्म्स करणं ही, प्रोजेक्ट्स करणं ही माझी पहिल्यापासून आवड, आणि म्हणूनच मला वाटतं आरोहणपासून मी सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने माझा नवराही तसाच निघाला, त्यामुळे खूप रिसर्च करायला जेव्हा मिळतो तेव्हा खूप मजाही येते, कारण अनेक गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतात, त्रासही होतो. पण तो त्रास झाला तरीसुद्धा मला असं वाटतं की इतिहास कुठेतरी लोकांसमोर मांडला गेला पाहिजे, अशी ह्या मताची मी आहे. कारण इतिहास असं म्हणतात ना, दॅट हिस्ट्री इज रिटन बाय द विक्टर्स. पण कधीकधी खूप कन्व्हिनियंटली इतिहास लिहिला जातो, तर त्यामुळे ती पानं उलटून पाठीमागे आणखीन काय आहे ते सगळं जाणून घेण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे, ती प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. आणि त्याच्यातून ज्या गोष्टी बाहेर निघतात त्या लोकांसमोर ठेवायच्या, आणि अशा माध्यमातून ठेवायच्या की ज्या माध्यमाशी मला अगदी आतून प्रेम आहे, ते म्हणजे सिनेमा. आणि त्याच्यात कामही करायला मिळतं आपल्याला, आपण काहीतरी स्वतः निर्माण करतोय ह्याची आणखीन एक वेगळी अनुभूती असते. त्याच्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये कुठेतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे हे ते चित्रपट बघत असताना किंवा ती मालिका बघत असताना तुम्हाला जाणवतं. आणि ह्या खूप काय सांगू, दीज आर, मी एक्सप्लेन नाही करू शकत अशा काही इमोशन्स आहेत ह्या, की आपल्या बाळाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या आईला खरं शब्दात सांगता येत नाही की तुम्हाला काय वाटतं आपल्या बाळाबद्दल. मला असंच माझ्या या सगळ्या प्रोजेक्ट्सबद्दल वाटतं. आणि कोणताही म्हणजे मला खरं आता सिरियस जास्ती बोलायचं नाही आहे, पण नेसेयर्स जे असतात त्यांना कधीतरी एक असा जोरदार फटका पडल्याशिवाय त्यांना कळत नाही की काय खरं आहे आणि काय खोटं आहे.
आमच्या फिल्मला प्रोपोगंडा फिल्म म्हणणारे खूप अशीही लोकं होती जी पॉलिटिकली मोटिवेटेड पण होती. आणि त्या लोकांचं ऐकून एक नॉर्मल लोकंसुद्धा काही काही बोलायला लागली होती. अर्थात देयर वॉज अ ह्यूज अमाउंट ऑफ पीपल हू डिडंट से दॅट, कारण त्याला सपोर्टही खूप जास्ती मिळाला. पण जी लोकं असं बोलत होते त्यांना वस्तुस्थिती आता कळली ना. म्हणजे फक्त काश्मीरी पंडितांबद्दल आम्ही त्याच्यात बोललो होतो. आम्ही त्यांच्या त्रासदीबद्दल बोललो होतो. त्यांच्याशी आम्हाला काय घेणं देणं असे म्हणणारी लोकं जी होती, त्यांना हा चित्रपट आणायचा मुळात उद्देशच हा होता की ही काश्मीरची गोष्ट नाही, ही आपल्या भारताची गोष्ट आहे. काश्मीरला तुम्ही वेगळं नका समजू, ते खूप लांब आहे आणि तिकडे जायला 2 फ्लाईट्स बदलायला लागतात. ह्याचा अर्थ असा नाही की ते कुठे काहीतरी वेगळी आयडेंटिटी आहे किंवा वेगळी एंटिटी आहे ती. ते पाकिस्तानचं नॅरेटिव्ह आहे ते आपलं नाही आहे. काश्मीर आपलाच आहे. आणि म्हणून त्या आपल्या प्रदेशात जे काही होतंय ते आपल्या देशात होतंय. तर त्याची झळ आपल्याला लागणार आहे कधी ना कधी. हे सांगायचा प्रयत्न केला. आणि आज जेव्हा कर्नाटकातल्या लोकांना किंवा पश्चिम बंगालमधल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या डोंबिवलीतल्या लोकांना जेव्हा ते म्हणजे त्यांच्या जीवावर बेतलं जेव्हा, आता तरी लोकांना कळेल का नाही की वस्तुस्थिती काय आहे? का अजूनही तुम्ही म्हणणार की तुम्ही प्रोपोगंडा फिल्म बनवताय? हे तर काश्मीरशी यांचं काही घेणं देणंही नव्हतं. हे तर पर्यटक होते फक्त. तर काही गोष्टी मला असं वाटतं की आयुष्यामध्ये समटाईम्स यू हॅव टू टेक सर्टन थिंग्स विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. आणि काश्मीर फाईल्स वॉज वन ऑफ दोज फिल्म्स. पण मला सांग, त्याच्या आधी म्हणजे मी हा प्रश्न विचारते याचं कारण तुला सांगते की माझ्या आजूबाजूच्या खूप जणी अशा आहेत, जणी म्हणते मी, माझ्या मैत्रिणी, की ज्यांना एकूण फार राजकारणात इंटरेस्ट नसतो, ज्यांना एकूण आपल्या देशामध्ये काय चाललंय याच्याविषयी फार खोलात जाऊन माहिती नसते, त्यांना ती घ्यायची नसते. शक्यतोर जेव्हा कपल्स एकत्र भेटतात तेव्हा सुद्धा बरेचदा पुरुषांमध्ये हे विषय बोलले जातात पण बायकांमध्ये बोलले जात नाहीत. ही अजूनही वस्तुस्थिती आहे. तू ह्या सगळ्याचा रिसर्च करायला लागल्याच्या आधीची तू आणि नंतरची तू, ह्याच्यात तुझ्यात बदल झाला? फारसा नाही. कारण राजकारण हे मलाही फारसं आवडत नाही, समजतही नाही. कारण त्याच्यातले जे टक्के टोणपे सगळे असतात ते नाही मला कळत. पण एक सोशिओ पॉलिटिकल लेवलवरती एक भारताची नागरिक म्हणून जो अवेअरनेस पाहिजे तो पहिल्यांदा तो आधीही होता आणि तो आत्ताही आहे. आता थोडा जास्ती वाढला असेल, कारण अर्थात ज्ञानात भर पडते तुम्ही एवढं सगळं वाचल्यानंतर. तर काही सोशिओ पॉलिटिकल रियालिटीज मला आत्ता जास्ती जाणवत आहेत, ज्या पहिल्या एवढ्या जाणवत नव्हत्या. पण ते सोडता पॉलिटिकली मला नाही वाटत की माझी कुठे खूप जास्ती ग्रोथ झाली आहे. आम्ही ती होऊनही नाही दिली. कारण जसं तुझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, मीही त्यातलीच आहे, की सारखं पॉलिटिक्सवरती नका बोलू. जर किती गोष्टी आहेत, किती विषय आहेत बोलायला. पण काहीतरी जगात असं काहीतरी झालेलं आहे आता की सगळे आता ती ट्रायबल मेंटॅलिटी परत यायला लागली आहे. आणि प्रत्येकजण हे माझं, हे आपलं, असं हे आजकाल फार व्हायला लागलं आहे. तर त्यामुळे मला वाटतं खूप जास्ती आजकाल पॉलिटिक्सबद्दल बोललं जातं प्रत्येक ठिकाणी. आणि मी जितकं माझा प्रयत्न मला करता येईल तितकं मी आणखीन वेगवेगळे विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते. पण when it comes to my films, हो थोडंसं यू हॅव टू बी अ लिटल अवेअर. पण मला सांग की तू जेव्हा प्रोड्युसर म्हणून ह्या सगळ्याकडे बघितलंस तेव्हा ती रिस्क नव्हती का? म्हणजे जेव्हा तुम्ही ताशकंद फाईल्स केलीत किंवा काश्मीर फाईल्स केलीत तेव्हा रिस्क म्हणजे ती फिल्म आता अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर ही दाखवतील की नाही, ही बॅन करतील की नाही, इथपासनं अनेक प्रश्न पडू शकतात. अगदी होतेच, ते सगळे प्रश्न समोर होते. आणि असं असून सुद्धा आम्ही ही फिल्म बनवायचं आम्ही ठरवलं. कारण तेच ते आतून एक होतं की ही गोष्ट लोकांसमोर यायला पाहिजे. आणि जर लोकांना जर कळली ही गोष्ट तर ही फिल्म नक्की चालेल. काश्मीर फाईल्सच्या वेळेला सुद्धा आम्हाला आतून विश्वास होता की ही फिल्म लोक बघतील.
आणि जी लोकं फिल्म बघतील त्यांना ही फिल्म कळेल आणि ते सांगतील लोकांना जाऊन की ही फिल्म तुम्ही बघा, हे काय घडलं आहे 1990च्या दशकात तिकडे हे दाखवलं आहे या फिल्ममध्ये. पण इतकीच अपेक्षा होती. म्हणजे त्याच्यानंतर जो काही इतिहास घडला त्याच्याबद्दल मला कल्पना नव्हती. पण आत्तासुद्धा जी आम्ही फिल्म बनवतोय, आमचा 2 फिल्म्स 3 फिल्म्स बनवल्यानंतर आहे ना खरं फार सोपं जातं. कारण तुमच्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स असतात, तुमचा फायनान्स असतो आणि सगळ्या गोष्टी सुरळीत असतात. मार्केटिंगसाठी तुम्ही म्हणता तेवढे तुम्हाला पैसे समोरून दिले जातात. आम्हाला प्रत्येक फिल्मला स्ट्रगल करायला लागतं. कारण प्रत्येक फिल्ममध्ये म्हणतात तुमच्या फिल्ममध्ये स्टार नाही आहे ना कोणी. मी म्हटलं स्टारची गरज नाही आहे, तुम्ही फिल्म्स बघा आमच्या, तुम्ही परफॉर्मन्सेस बघा त्याच्यात आणि मला सांगा ते जे 3 तास तुम्ही त्या थिएटरमध्ये बसताय तुम्ही कोणत्याही स्टारला मिस करताय का? मी म्हटलं माझे एक एक असे ॲक्टर्स खरंच चूज करतो आणि काय माहिती नाही आमच्या सेटवरती एक वातावरण असतं की प्रत्येकजण जीव ओतून काम करतो, प्रत्येकजण प्रिपेअर होऊन सेटवर येतो. मग सेटवर जनरली साईड्स दिल्या जातात, सीन्स दिले जातात. आमच्याकडे गरजच नसते. आमच्याकडे फक्त काय हे झालेत का नाही, हे डायलॉग झालेत का नाही, हे टेक्निकल ह्याच्यासाठी फक्त असिस्टंटकडे साईड्स असतात. बाकी सगळेजणं आपल्या लाईन्स करून येतात सेटवरती, काहीतरी विचार करून येतात. सेटवर आल्या आल्या विवेकशी बोलतात, मी ना असा विचार केला, हे ऐसा करें क्या? आणि विवेक म्हणा हां चलो ट्राय करते. मग 2-3 ॲक्टर्स जे काय ते सीनमध्ये आहेत ते आणखीन काय काय एक्सपेरिमेंट्स आमच्याकडे खूप चालतात. कारण आयत्या वेळेला ते वाक्यपाठ करायची आणि आयत्या वेळेला अरे ह्याच्या आधी काय झालं होतं आणि मग कंटिन्युटी बरोबर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या इथे होत नाहीत. सो रिस्क आम्ही घेतो आणि ती फक्त बॉक्स ऑफिसची रिस्क नाही आहे, अनफॉर्च्युनेटली ती जीवाची पण रिस्क आहे. हो, कारण काश्मीर फाईल्स नंतर खूप आमच्यावरती पण थोडंसं काय म्हणतो सिक्युरिटी लागली आम्हाला त्याच्यानंतर. आणि पोलिसांची सिक्युरिटी नाही, आम्हाला ह्याची CRPFची सिक्युरिटी लागली. मला म्हणजे विवेकला, मला नाही आहे. आणि आता दिल्ली फाईल्स नंतर आणखीन पुढे काय होणार आहे मला माहिती नाही. पण न घाबरता आर्थिकदृष्ट्या आणि अदरवाईज ऑल्सो ज्या गोष्टी आणल्या पाहिजेत लोकांसमोर असं आम्हाला वाटतं, आमचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं, ते आम्ही करतो आहे. आणि ह्याच्यासाठी धाडस लागतं आणि ते धाडस आम्ही दाखवतो आहे ह्याचं मला कौतुक आहे. फक्त माझ्या नवऱ्याबद्दल नाही, माझ्या मुलांबद्दल पण, कारण तेही आमच्याबरोबर प्रोजेक्ट्समध्ये काम करतात. पण बिझनेस म्हणून कदाचित हे जास्त वायबल नसेल का, की एक समजा तुम्ही अशी फिल्म केली तर त्याच्यानंतर एक तुम्ही नाचगाणी आणि सेफर लोकांना आवडतात तशा रॉमकॉम अशा पद्धतीच्या फिल्म्स कराव्यात? असेल सुद्धा, म्हणजे मी कधी एक्सप्लोअर नाही केलं ते. कारण काय म्हणतो आवड मुळात अशाच सब्जेक्ट्सची आहे आणि रॉमकॉममध्ये रिसर्च काही नाही करायला मिळत. आता आमची प्रोडक्शन कंपनी अर्थात मुलांनी पुढे जर न्यायची ठरवली आता ते स्वतःच्या आवडीनुसार काय बनवतील, त्याच्यात काय होईल मला पुढे माहिती नाही. पण जोवर मी आणि विवेक आम्ही दोघं फिल्म्स बनवतो तेव्हा त्याच्यात कुठेतरी काहीतरी एक विचार तरी असायला पाहिजे फिल्म्समध्ये, असं आमचं दोघांचं तरी मत आहे. मला सांग, तू जेव्हा अभिनेत्री म्हणून काम करत होतीस तेव्हाच्याही काळामध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी पैसे मिळायचे का? आणि अजूनही परिस्थिती तीच आहे? हो, मग तू निर्माती असताना तू असं करतेस का की मी माझ्या अभिनेत्रींना जास्त पैसे देईन? नाही करत, कारण अजून तसा काही मला रोल नाही दिसला की जिकडे मला जास्ती कुणाला पैसे ऑफर करता येतील. आणि जसं मी म्हटलं की फिल्म बनवण्याची आमचाच एक एवढा मोठा स्ट्रगल असतो की आम्ही कुठून पैसे आम्हाला मिळत आहेत. आणि खरोखर प्रोडक्शन बघितल्यानंतर आम्ही सगळे पैसे आम्ही फिल्ममध्ये लावतो, जितके आम्हाला लावता येतील तेवढे. कारण शेवटी अशा पद्धतीच्या फिल्म्स सारख्या बनत नाहीत. त्यामुळे तो सगळा जीव ओतून स्वतःचंही सगळं लावून त्या फिल्म्स बनवायला लागतात. आणि जेव्हा ह्या फिल्म्स बनवल्या जातात तेव्हा आम्हालाही थोडं काहीतरी
आम्हालाही आमचा स्टेक लावायला लागतो हो. त्याच्यात, म्हणजे फक्त बाहेरचा फायनान्स मिळतो असं नाही. असं असताना प्रत्येक पेनीचा विचार केला जातो. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मला आय डोंट हॅव द काय म्हणतो लक्झरी ऑफ पेइंग एनी ॲक्टर मोर दॅन व्हॉट दे आस्क फॉर, मेल फिमेल. पण हां, ही पे पॅरिटी आता खूप झालं म्हणजे. पण मला सांग, बेसिकली समाज बदलण्यासाठी चित्रपट हे एक माध्यम आहे असं तुला वाटतं? म्हणजे चित्रपट बघून लोकांच्या मनावर एवढा परिणाम होतो असं तुला वाटतं? दोन्ही. समाजात जे चालू आहे तेच चित्रपटात दाखवलं जायचं, ॲटलिस्ट 60-70च्या दशकापर्यंत तरी. आणखीन जे समाजात जे चित्रपटात होते तेही समाजात होतं. सो 100% जे तुम्ही चित्रपटात बघताय तेच तुम्ही बाहेर येऊन करा असं नाही, पण त्याच्यातून काहीतरी तर तुम्हाला काहीतरी तर मिळायला पाहिजे. म्हणजे जशी आपण पुस्तकं वाचतो, आपण पुस्तकं रोमॅन्टिक नॉव्हेल्सही असतात, सस्पेन्स थ्रिलर्सही असतात, आणि काही अशी पण असतात की ज्याच्यात सेल्फ हेल्प म्हणा, की ज्याच्यातून तुम्ही काय सगळे चॅप्टर्स तुम्ही काय त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न नाही करत, पण त्यातल्या 1-2 गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात येतात की हां, हे केलं पाहिजे, हे थोडंसं लाईफस्टाईल मी चेंज केली तर मला हे करता येईल, आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतात. फिल्म्सचंही तसंच आहे. त्याच्यात तुम्ही जाऊन तुम्ही बघा. इट इज अ मीडियम थ्रू विच यू कॅन लर्न अ लॉट. इट्स अ मीडियम ऑफ आर्ट. मी चित्रपटाला फक्त एंटरटेनमेंटचं मीडियम नाही समजत, कारण कोणत्याही गोष्टीत जेव्हा आर्ट येते तेव्हा त्याच्यामध्ये थोडा सिरियसनेस यायला लागतो. तुम्ही कोणतीही चित्रकला जेव्हा जाऊन बघता तेव्हा त्याला चित्रकला बघून तुम्ही असं असं करता का? मग का तुम्ही चित्रपट बघून असं केलं पाहिजे? ही सर्कस आहे का? एखादी शिल्पकला तुम्ही बघता, कुणाचं तरी चांगलं शास्त्रीय गायन ऐकता, तुम्ही कुणाचं नृत्य बघता, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बघायला जाता तेव्हा तुम्ही एक मनाची तयारी करून जाता ना की आय एम गोइंग टू सी एन आर्ट फॉर्म. आणि सिनेमाच्या बाबतीत तसंच पाहिजे. सिनेमा आपला आर्ट फॉर्मपासून कधी वेगळा झाला मला लक्षातच नाही आलं. गुरुदत्तच्या फिल्म्स बघा, राज कपूरच्या फिल्म्स बघा, एक फ्रेम तुम्हाला वाटतं पेंटिंग आहे. त्या DOPsनी काम केलं आहे, सिनेमॅटोग्राफर्सनी त्याच्यामध्ये एडिटिंग बघा, म्युझिक बघा, लिरिक्स बघा, आणि सडनली त्यावेळचे जे मुद्दे होते त्याच मुद्द्यांवरती फिल्म्स बनवल्या जायच्या. काय ते बेरोजगारी आणि जे काय त्यावेळचे जे होते, जमीनदाराचा, ठाकूर, हे सगळे तेव्हा दाखवले जायचे. आता आपल्या फिल्म्समध्ये फक्त रोमॅन्स आहे. पण हे कशामुळे बदललं असं तुला वाटतं? काय माहीत, मला वाटतं बहुतेक भारतापेक्षा जास्ती भारताच्या बाहेर जे स्थायिक आहेत त्या लोकांना काहीतरी इंडियन दाखवायचं म्हणून आजकाल फिल्म्स बनायला लागले आहेत की काय माहिती नाही. कारण मी असं ऐकलं आहे की दिवाळी आणि लग्न वगैरे जेव्हा होतात परदेशामध्ये, आपली भारतीय लग्न, तेव्हा ते करीना कपूरचे कपडे बघून तिकडे बनवले जातात. सो त्यासाठी आता हे आपल्या फिल्म्सचा वापर केला जातोय. हा, म्हणजे तेव्हा कदाचित असं असेल की इथे घर बसल्या बसल्या आपल्याला स्वित्झर्लंड बघता येतंय आणि युरोप सगळा बघता येतोय. त्याचं कौतुक सुरुवातीला कदाचित वाटलं असेल. पण आपल्या भारताच्या फिल्म्स जेव्हा तुम्ही भारतीय चित्रपट बघता तेव्हा त्याच्यात काहीतरी भारतीय मिळायला पाहिजे, नाही तर फायदा काय त्या इथे बनवायचा. सो त्याप्रमाणे आपण कोणतीही इराणियन फिल्म बघा, कोणताही युरोपियन सिनेमा बघा, तो कितीही लाईट मुद्दा असो, त्याच्यात त्यावेळची त्यांची लाईफस्टाईल, काही पिरियड फिल्म असेल तर त्यांची वेशभूषा, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं, काही ना काहीतरी तुम्हाला दिसतं तिथे. त्यावेळेला इंटरपर्सनल रिलेशन्स कसे होते, त्यावेळेला सोशल स्ट्रक्चर कसं होतं, किंवा आत्ताच्या वेळात जर असेल तर आत्ताचं काय आहे तिकडे, सोशो पॉलिटिकल सिच्युएशन्स काय, काहीतरी तर तुम्हाला दिसतं. आपल्या फिल्म्स म्हणजे तुम्ही मुंबईत बसलाय का, तुम्ही इटलीच्या मिलानमध्ये बसलाय का, तुम्ही लंडनमध्ये बसलाय, काही फरक नाही पडत. व्हॅल्यू सिस्टीम पण नाही आपल्याला मिळत त्याच्यात, म्हणजे कमर्शियल सिनेमामध्ये मी म्हणते. सो हे कुठेतरी मला वाईट वाटतं थोडं की हे
दोन गोष्टींबद्दल, की एकतर करमणुकीचं माध्यम बनवून ठेवलं आहे चित्रपटांना, आणि दुसरं म्हणजे त्याच्यात भारतीयता काहीच उरलेली नाही आहे. हे आपण हिंदी सिनेमांबद्दल बोलतो आहोत. तू मराठी सिनेमे बघतेस? हो. मग मराठी सिनेमे चालत नाहीयेत, प्रेक्षक मराठी सिनेमे जाऊन बघत नाहीत, अशी जे सध्या तर खूपच बोललं जात आहे, याच्या मागे काय कारण असावं असं तुला वाटतं? मला वाटतं ना, कोविड नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि लोक प्रचंड हल्ले कोविडच्या दरम्यान. त्यानंतर काही पॅटर्न्स इमर्ज होत आहेत, पण अजून पूर्णपणे काहीही स्थिरावलं नाही आहे. येस, काही अंशी मराठी फिल्म्सना त्याची झळ लागली आहे, पण हिंदी फिल्म्स नाही लागली आहे. हिंदी पण तू बघशील तर गेल्या 2 वर्षात हार्डली एनी फिल्म हॅज डन वेल. तर त्यामुळे फक्त मराठीबद्दल हे जर असतं खरं तर मी म्हटलं असतं की हो, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, काही पावलं उचलायला पाहिजेत. पण एक जनरल ऑडियन्सचं आहे ना, आजकाल खूप ते बदललेत आणि कुणालाच लक्षात येत नाही आहे की एक्झॅक्टली अजून त्यांना काय पाहिजे. त्यात परत घरी बसून त्यांनी इतक्या इंटरनॅशनल सिरियल्स बघितल्या आहेत की आपल्या इथल्या OTTचे सुद्धा आता म्हणजे वांदे झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण इकडच्या स्टोरीज आता त्यांना एवढ्या चालत नाही आहेत. सो सगळ्या बाजूने आपण एक तर खूप जास्ती कन्झ्युम करतोय, प्रमाणापेक्षा जास्ती कन्झ्युम करतोय. नवीन माणसं जन्माला घालायची वेळ आली आता जवळजवळ. इतका कॉन्टेंट आहे बघायला. हो, तेच ना. आणि आता जेव्हा बघावं प्रत्येक माणूस आपल्या फोनमध्ये, म्हणजे एरवी कसं आपण नुसते बसून गप्पा मारायचो, काही नाही तर कोणतरी 2 लोक बोलतायत, आपण तिकडे काहीतरी बघत बसायचं, कुठेतरी आपल्याला कळायचं तरी आपल्या आजूबाजूला काय आहे. आत्ता मी स्टुडिओमध्ये आले, जर आपल्याला थोडा वेळ लागला असता मी बसले असते ना फोन घेऊन. मग आता ह्या स्टुडिओच्या बाजूला काय आहे, अच्छा अमुक आहे का, तमुक आहे का, ह्या 50 चौकशा आपण आधी करायचो, कारण आपल्याकडे वेळ होता. आता करत नाही आपण. त्यामुळे आपलं जग आहे ना खूप संकुचित होत चाललं आहे आणि इतकी सवय लागली आहे ते बघायची आपल्याला की ते सोडून चित्रपटगृहात जाऊन तुम्ही तिकीट विकत घ्या आणि त्यानंतर तुम्हाला 3 तासांनी चित्रपट बघायला मिळेल. मला वाटतं हा पेशन्स गेला आहे लोकांचा. ते तिकडेच बघत बसतात सगळं. तर हा पूर्ण माइंडसेट जो कोविडनंतर एक आलेला आहे तो थोडासा बदलायला मला वाटतं वेळ लागेल, पण वी विल कम बॅक ऑन ट्रॅक. कारण एकदा इफ यू रिमेंबर हे व्हिडिओ कॅसेट्स नवीन जेव्हा VHS निघाल्या होत्या, ते रात्री जागून नाही रेंट करून सगळे बघायचे. 24 तासासाठी मिळायचा, त्याच्यात जितके शक्य तितके बघायचे. तर त्यावेळेला सुद्धा असाच प्रेक्षागृहात कोणी नसायचे आणि अशीच लोक भरली जायची तिकडे की ज्यांना ही अफोर्डेबिलिटी नव्हती की 24 तासासाठी त्यांनी VHS भाड्यावरती आणू शकतात जे घरी. त्याच्यामुळे कुठे ऑटो ड्रायव्हर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, हमाल वगैरे जे असे होते, हे सगळे प्रेक्षागृहात जायला लागले आणि त्यामुळे आपल्या फिल्म्स खूप बदलल्या. मग ते जीने नहीं दूंगा आणि मरने नहीं दूंगा आणि असं राका आणि शाका आणि असल्या सगळे काही चित्रपट बनायला लागले होते 80च्या दशकात. सो मला वाटतं अशा दिस इज ऑल्सो अ फेज. वील टाईड ओव्हर इट. पल्लवीताई, तुम्ही आता ना वर्गातली हुशार मुलं झाला आहात. नेहमी वर्गात पहिले येणारे, खूप मार्क मिळवणारे. आता तुमच्याकडनं बॅकबेंचर्सची अपेक्षा राहिलेली नाही आहे, टवाळका करणाऱ्या मुलांची. त्याच्यामुळे मग आता याच्या पुढच्या फिल्म्स तुम्हाला असं लोक म्हणतात का की तुम्ही आता ह्या विषयावर करा, आता तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला विषय देतो? किंवा किती वेळेला म्हणजे आमच्याकडे असे विषय येतात. झालं काय, आम्ही जेव्हा शास्त्रीजींवरती फिल्म केली तेव्हा आम्हाला बरीच लोक, आता तुम्ही सावरकरांवरती फिल्म बनवा, आता तुम्ही नेताजींवरती फिल्म बनवा, आता तुम्ही आगरकरांवरती फिल्म बनवा, आणि असं काय बरेच असे सगळे बायोपिक्स येत होते आम्हाला. आणि विवेक आणि आम्ही एकमेकांकडे बघून हसायचो नेहमी की आता सगळे असेच येणार आपल्याला. काश्मीर फाईल्स मी बनवली, त्याच्यानंतर मग सगळेजण म्हणायला लागले मग तुम्ही आता ते काय गुजरात फाईल्स बनवा,
तुम्ही आता केरला फाईल्स बनवा, हो. काय काय असं म्हणायला लागले होते. सो ह्या अशा बऱ्याच म्हणजे काय म्हणतो आपण, अक्कल शिकवणारे खूप लोक असतात. पण ज्या गोष्टी सांगायच्या असतात खऱ्या अर्थाने, उगाच मी प्रत्येक गोष्टीला काही आपण हे नाही करत, त्याचा बाऊ करू नये प्रत्येक गोष्टीचा. पण खरोखर ज्या गोष्टी ज्याबद्दल सांगण्याची गरज आहे, समाजाला ज्याबद्दल काहीतरी समजण्याची गरज आहे, त्या गोष्टींवरती, त्या विषयांवरती काम झालं पाहिजे. आणि आता आम्ही करतोय ही एक फिल्म. ह्यानंतर आणखीन 1-2 सब्जेक्ट्स आहेत समोर. पण त्याचं, आणि आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही रिसर्च जास्ती करतो, त्याच्यामुळे 2 फिल्म्सच्या मध्ये आमची 2-2 वर्ष जातात, 3-3 वर्ष जातात. जर साधी रोमॅन्टिक आणि अशी फिल्म्स वगैरे करायच्या असतील तर मग दर वर्षाला एक, मग तो बिझनेस होतो प्रॉपर. जे खरं करायला काहीच हरकत नाही आहे, कारण शेवटी मी ती गोष्टही बघायला लागते. पण आता आय डोंट थिंक वी आर इन अ मेंटल स्टेट टू डू जस्ट दॅट. आणि पब्लिक सेंटिमेंट बदलत राहतं, व्ह्यूइंग पॅटर्न बदलतो. म्हणजे मला असं वाटतं की काही एक काळ असतो जेव्हा एका विशिष्ट पद्धतीच्या फिल्म्स, OTTवरचं सुद्धा सब्जेक्ट्स लोक बघत असतात. काही काळानंतर ते बदलत असतं, ते सारखं, इट्स ऑलवेज चेंजिंग. राईट. त्यामुळे काळानुसार तुम्हालाही बदलायला लागतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फिल्मचे जॉनरास बदलून टाका. सो मला असं वाटतं कुठेतरी एक जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, दॅट यू कॉन्ट्रीब्युटिंग समथिंग टू द नेशन, टू द पीपल. सोशल फॅब्रिकमध्ये तुम्ही काहीतरी एक कमेंट्री करताय, मला वाटतं ते साध्या प्रोजेक्ट्समधनं येत नाही, प्रोडक्शन वाईज. अर्थात मला असे जॉब ऑफर्स एक ॲक्ट्रेस म्हणून आले तर मी नक्कीच घेईन ते. पण प्रोडक्शनमध्ये जेव्हा एका विशिष्ट कारणासाठी जेव्हा ते प्रोडक्शन हाऊस एस्टॅब्लिश केलं आहे, मग ते तसंच न्यायला पाहिजे पुढे. नाही तर मग विवेक पण फ्रीलान्स डिरेक्शन करू शकतो, मी फ्रीलान्स ॲक्टिंगही करते. सो त्याच्यात देर इज नो स्टॉपिंग अस. पण आय एम बुद्धाच्या खाली निर्मिती पल्लवी जोशी अशी नेहमी दिसते. हो, आम्ही दोघं आहोत, मी आणि विवेक. काही काही वेळेला माझं नाव येतं, काही वेळेला आमच्या दोघांचं नाव येतं. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली तो सगळा रिसर्च घेऊन बसता, जेव्हा त्याच्यामध्ये अर्थातच खूप चॉईस करावा लागत असेल तुम्हाला, कारण रिसर्च समजा तुमच्याकडे जसं काश्मीर फाईल्सच्या तुमच्याकडे हजारो तासांच्या हे होत्या, इंटरव्ह्यूज होते. त्याच्यापैकी आपण काय घेऊया, क्रिएटिव्हली आपण त्याचा कुठे कसा काय वापर करूया वगैरे वगैरे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही दोघं जण, शेवटी तुम्ही नवरा बायको आहात म्हटल्यानंतर, किती वेळा तुमचं एकमत होत असतं आणि किती वेळा भांडणं होत असतात? भांडणं फारशी नाही होत, पण एकमतही होत नाही. डिस्कशन्स खूप होतात. आणि आम्ही दोघं सोडता आमची पूर्ण टीम आहे, रिसर्च टीम. आम्ही त्यांच्या सगळ्यांबरोबर बसतो आणि आमचं फार एक डेमोक्रॅटिक ॲटमॉस्फिअर आहे आमच्या ऑफिसमध्ये. आम्ही सगळ्यांची ओपिनियन्स घेतो आणि जे पॉप्युलर ओपिनियन त्यावेळेला मिळतं आम्हाला, आय थिंक वी गो विथ दॅट. पण एखादा जर मला कोणता तरी मुद्दा पटला नाही तर त्याचा मी अगदी शेवटपर्यंत मी ते अपोज करत राहते. आणि सेम विथ विवेक. त्यालाही एखादं नाही पटलं तर मग मी गळी उतरवणं म्हणतो ना आपण, असं आम्ही करतो शेवटी. भांडणाचं वय गेलंय मला वाटतं आता. भांडण करून आता काही मिळणार नाही आहे, मला वाटतं हे आम्हाला दोघांना कळलं आहे. पण येस, क्रिएटिव्ह डिस्कशन्स, क्रिएटिव्ह डिबेट्स खूप होतात आणि त्या व्हायला पाहिजेत. कारण त्याशिवाय, जसं ह्याच फिल्मसाठी विवेकनी 4 स्क्रिप्ट्स लिहिले. आणि 4 स्क्रिप्ट्स म्हणजे ड्राफ्ट्स नाही, 4 वेगळे वेगळे स्क्रिप्ट्स लिहिले विथ डिफरंट स्टोरीज. कारण ते पटतच नव्हत्या मला. आणि मी प्रत्येक वेळेला म्हणायचे की नाही सर ठीक आहे, पण नाही तर वो बात नाही आ रही है, वो बात नाही आ रही है. मग तो परत गेला कुठेतरी, तो परत म्हणाला मी जातो, 1-1.5 महिना परत जातो. मग तो एक काहीतरी वेगळंच स्क्रिप्ट, वेगळी पात्र, आणि असं करत करत 4 वेगळ्या स्टोरीज आमच्याकडे. आणि फायनल जेव्हा त्यांनी लिहिली स्टोरी, तेव्हा आम्ही जे रीडिंग केलं त्यावेळेला एकदम असं
असं भरून आलं होतं ना शेवटी. आमची एक मैत्रीण आहे, ती स्वतः लिहिते खूप चांगलं. तिलाही आम्ही बोलवलं होतं आणि आम्ही टेबल रीडिंग्स, आम्ही सगळेच ऑफिसमध्ये चांगले उत्कृष्ट वाचतो, त्याच्यामुळे आम्ही सगळे टेबल रीडिंग करत होतो. आणि ते झाल्यानंतर जेव्हा संपलं तेव्हा असे विखुरले सगळे. कोणीच कुणाकडे बघायला तयार नाही, बोलायला तयार नाही. थोड्या वेळाने माझी मैत्रीण आली जेव्हा बाहेर, माझ्याकडे अशी बघत होती आणि असे डोळ्यात म्हणजे पाणी नव्हतं, पण ते दिसत होतं की शी इज व्हेरी डिस्टर्ब्ड. आणि मला नुसतं असं बघून असं असं करून नुसतं फक्त दॅट्स ऑल शी डिड. ती म्हणली कल बात करते. आणि तेव्हा मी म्हटलं वेगळं की आत्ता आलंय हातात हे दिस स्टोरी इज वर्किंग. मग त्याच्यानंतर त्याचे ड्राफ्ट सुरू झाले. मग अच्छा, मग त्याच्यात हे एलिमेंट ॲड करूया का, हे काढूया का. मग त्याचे जवळपास आमचे बाय द टाईम वी शॉट आम्ही जवळपास 20 ड्राफ्ट्स बनवले त्याचे. बापरे. कारण एक 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 काहीतरी ॲडिशन्स होत राहतात, काही सीन गळतात, काही पात्र वाढतात, मग काही त्याच्यातूनही निघून जातात. आणि हे अर्थात स्क्रिप्ट एक आहे आणि त्याच्यानंतर जी फिल्म टेबलवर बनते ती तर अजून वेगळी असते. सो मग ते परत रिराईट करायला लागते पूर्ण. बट इट्स अ फन प्रोसेस. आता तू एवढ्या गोष्टी केल्यास, तू उत्तम गातेस. उत्तम बित्तम नाही गात मी, काय म्हणतो, निभा लेती हूँ. हां, पण म्हणजे परत मी म्हटलं तसं की अंताक्षरी वगैरे ह्या जात नाहीत आमच्या डोक्यातनं ह्या गोष्टी. मग अभिनय, मग निर्मिती. तुला दिग्दर्शन नाही करावं असं वाटत? नाही, कारण एका दिग्दर्शकाबरोबर राहते मी, त्यामुळे त्या केवढ्या जबाबदाऱ्या डोक्यावर असतात आणि ती कशी रात्र झोप लागत नाही हे मी पाहिलेलं आहे. आधी खूप इच्छा होती. म्हणजे जेव्हा मला काही माहिती नव्हतं डिरेक्शनबद्दल तेव्हा खूप इच्छा होती. त्याच्यानंतर विवेकशी भेट झाली जेव्हा, तेव्हा तो ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडमधनं आल्या कारणाने त्याचं टेक्निकल नॉलेज इतकं स्ट्रॉंग होतं की त्याला बघून मी अवाकच व्हायची की बापरे, हे सगळं लागतं दिग्दर्शनाला. ते तर मला माहितीच नव्हतं. मी क्रिएटिव्हलीच विचार करत होते फक्त. म्हणून मग तिकडे थोडीशी मी बॅकफूटवर गेले. पण देन ॲज थिंग्स प्रोग्रेस्ड, मी म्हटलं की नाही, दिस इज अ डिफरंट फील्ड ऑल टुगेदर. मग कधीतरी असं मनात आलं तर एखादी शॉर्ट फिल्म वगैरे केली, बट दॅट इज अनदर थिंग. ते फक्त बघायला की मला जमतंय का नाही. पण मी प्रोफेशनली आय डोंट थिंक माझी इच्छा नाही आहे दिग्दर्शन करायची. हो, तुझी चॉकलेट नावाची एक फिल्म खूप वर्षांपूर्वी होती. हो, खूप वर्ष झाली त्याला. छान होती ती, पण मला आठवते. बरं, मराठी सिनेमा कधी करणार आहेस? मराठी मी वाट बघते, मला कोणी बोलवतच नाही मराठीसाठी. पण निर्मिती मला करायची आहे, पण मला मराठी मार्केटचा पूर्णपणे अजून अभ्यास नाही आहे माझा, कारण आम्ही हिंदीमध्येच एवढे बिझी होतो. इथे नेमके कोणते विषय चालतात, कारण मी असं ऐकलं आहे की मराठवाडा आणि तिकडे एक वेगळ्या पद्धतीचे विषय चालतात, पुण्याच्या तिकडे एक वेगळ्या पद्धतीचे विषय चालतात. सो एकदा मी जरा बसून थोडं स्वास्थ्य मला मिळालं की पण मला करायचं आहे नक्की. एक विषय आहे माझ्याकडे आणि आमचं अनेकदा बोलणं झालं आहे. खूप खूप गोड विषय आणि तो मराठीतच होऊ शकतो. सो तो मी करीन, पण अर्थात कधी ते सांगता येत नाही एवढ्यात, पण करणार नक्की. हो, आम्ही वाट बघतोय. मला एक सांग पल्लवीताई, तू जेव्हा काम करायला लागली होतीस तो काळ वेगळा होता, आपली पिढी वेगळी होती, आजूबाजूचं वातावरण वेगळं होतं. आता ते सगळं खूप बदललं आहे, खूपच बदललं आहे. आत्ताच्या सध्याच्या काळात जगताना तू तुझ्या मुलीला काय सांगतेस? माझी मुलगी, मी खरं सांगू म्हणजे आय फील व्हेरी प्राऊड when I say this, पण मी त्यासाठी नाही सांगत आहे. ती खूप लेवल हेडेड मुलगी आहे आणि खूप स्ट्रॉंग रियालिटी चेक आहे तिला. ती दिसायला चांगली आहे, गारे डोळे आहेत, गोरी आहे, म्हणजे त्या सगळ्या ज्या हिरोईनच्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या आहेत भरभरून दिलेल्या देवाने. ॲटिट्यूड पण आहे, स्टारच जन्माला आली आहे. आणि अनेक लोक लहानपणापासून तिला बघतात तेव्हा म्हणतात, अरे ये हिरोईन बनेगी, ये हिरोईन बनेगी. आणि त्या मुलीला काम नाही करायचं. ती म्हणते मी पडद्यापाठीमागे राहणार, मला आय वॉन्ट टू बिकम अ प्रोड्युसर, पण मला ॲक्टिंग नाही करायचं.
अनेक अनेक माझ्या मित्रांनी तिला विचारलं आहे, आमच्या चित्रपटात कर, आमच्या सिरियलमध्ये कर. ती नाही म्हणते सगळ्यांना. आणि काय करायचं आहे तिला, हे तिचे गोल्स खूप ठरलेले आहेत. आणि वातावरण जर म्हणायचं झालं आजकालचं, तर मलाच तिच्याकडनं बरंच शिकायला मिळतं. कारण मलाच माहिती नाही आहे बाहेर काय काय चालतं. सो खूप इंडिपेंडंट आहेत माझी दोन्ही मुलं. आणि मला खरं सांगायचं तर आय थिंक दे डू वेल. मला विशेष त्या लेवलची काळजी नाही आहे. मी का विचारलं, कारण काल परवाच सोशल मीडियावरती, कदाचित तुझ्यापर्यंत ते पोचलं नसेल कारण तू सोशल मीडियावरती नसतेस, पण एका खूप मोठ्या अभिनेत्याच्या मुलाची एक अशी पोस्ट होती की तो खूप फ्रस्ट्रेट झाला होता. त्यांनी बॉलिवूडमधल्या काही जणांची नावं घेतली होती, पुढे ती पोस्ट त्यांनी डिलीट केली वगैरे वगैरे. इरफान खान चा मुलगा. अच्छा. पुन्हा एकदा असं काही बघितल्यानंतर लक्षात येतं की आपल्या समाजामध्ये एकूणच ग्लॅमर फील्डमध्ये असलेल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, काय प्रकारचं आयुष्य ते जगत असतील असं वाटत असतं, आणि प्रत्यक्षात तिथे काय चालू असतं, काय स्पर्धा असते, किती क्रुएल्टी आहे त्या सगळ्यामध्ये, ह्याची जाणीव नसते लोकांना. तुम्ही ते जवळनं बघत असता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हा लोकांकडनं कदाचित हे लोकांना कळण्याची गरज आहे की ह्या क्षेत्रात पडद्यामागे काय काय चालू असतं. कारण सोशल मीडियामुळे आता ते सगळं खूप सोपं वाटतं. हो. ह्याच्यासाठी मला असं वाटतं की एकंदरीतच खूप प्रिव्हिलेज्ड अपब्रिंगिंग मुलांचं होतं आणि आपण फार प्रोटेक्टिव्ह आहोत त्यांच्या बाबतीत. मग ह्या पिढीच्या बाबतीत तरी मी पाहिलेलं आहे की त्यांना काय पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट दिली पाहिजे. म्हणजे त्यांना नाही म्हणू नका, त्यांना सांगा की आपण हे असं दुसरं काहीतरी करू शकतो. म्हणजे ग्लास हाफ एम्प्टी हाफ फुल, ती थिअरी बेसिकली. तर तू आत्ता घराच्या बाहेर जायचं नाहीस असं म्हणण्यापेक्षा तू आत्ता घरात बसून काय काय करू शकतेस हे तुम्ही मुलांना सांगा. हे अशा थिअरीज मी मुलं लहान होती तेव्हापासूनच्या ऐकते आणि बऱ्याच आईबापांनी त्या अंमलातही आणल्या आहेत. पण त्यामुळे काय होतं की काहीही मुलांनी केलं, ते एक छोटंसं पेंटिंग बनवलं तर तुम्ही म्हणता अरे वा किती सुंदर आहे, बघा, अहो बघा किती छान आहे, म्हणून 4 लोकांना तुम्ही दाखवता आणि ते फार वाईट असतं पेंटिंग. सो तुम्ही तुमच्या मुलांना कुठेतरी जास्ती एनकरेज करता जेव्हा त्यांच्यात टॅलेंट नसतं तेव्हा सुद्धा. तो त्यांचा स्वतःच्याच बाबतीत खूप मोठा गैरसमज असतो. त्यामुळे एक जर बनवलं पेंटिंग, अरे वा आणखीन छान करू शकतेस, हां तू प्रयत्न कर, असं म्हणायची गरज आहे. ते काहीतरी विचित्र वेडेवाकडी काढलेली फिगर तुम्ही लोकांना दाखवून अरे बघा आमची मुलगी पेंटिंग करते असं नका करू. सो तो रियालिटी चेक तुम्ही तुमच्या मुलांना देणं फार गरजेचं आहे. घरीच त्यांना नाही ऐकायची सवय लागली पाहिजे. त्यांना घरी हे कळलं पाहिजे की बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणीतरी ओरडू शकतं, तुमचा बॉस तुम्हाला काहीतरी बोलू शकतो. ह्यासाठी तुम्ही घरी तो ओरडा खाल्ला पाहिजे. तुम्ही घरीच आपला सारखं ओरे माझ्या बाबल्या केल्यानंतर ती मुलं बाहेरच्या त्या हार्ड लाईफला तयार होत नाहीत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी ही पूर्ण जनरेशन, आईवडील, अपब्रिंगिंग, सोसायटी हे सगळंच कारणीभूत आहे. कारण आपण जेव्हा लहान होतो आपल्याला टीचर वगैरे ओरडायचे शाळेमध्ये. मी फटके खाल्लेले आहेत. आता जर ती टीचर तुमची मोठ्या आवाजात बोलली तरी सुद्धा आईबाप येतात प्रिन्सिपलला भेटायला की आमच्या मुलाशी असं कसं बोलले. म्हणजे तुम्ही कुठूनच तुमच्या मुलाला मग तुम्ही एक्सपोजरच देत नाही आहात. जर कोणत्याही नेगेटिव्ह गोष्टीचं एक्सपोजर दिलं नाहीत आणि बाहेर गेल्यानंतर जगात एकदा तुम्ही जा, आता वर्ल्ड इज युअर ऑयस्टर, गो अँड अर्न युअर ओन मनी, आणि मग असं काहीतरी त्याला अनुभव आल्यानंतर मग त्यांनी काय करायचं, मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात मुलांना. म्हणून सुरुवातीपासून ह्याची सवय, जे एक नॉर्मल अपब्रिंगिंग असतं, ओरडायला पाहिजे मुलांना. तुम्हाला जर, मी कॅपिटल पनिशमेंटच्या अगेन्स्ट आहे, पण एखाद्या आईला जर वाटलं की नाही आत्ता ह्या क्षणी एक रट्टा घातला पाहिजे तर घाला, तुम्ही, तुमचा हक्क येतो. तुम्ही फार असं खूप सॅनिटाइज्ड मला नाही वाटत की अपब्रिंगिंग पाहिजे मुलांचं. हो, कारण आता ते ना ते दुसऱ्या टोकाला गेलंय. फारच जास्ती झालं ते की काहीही त्यांना बोललं
म्हणजे माझ्या घरी आता काही मित्र आले होते माझ्या मुलांचे. तर एक मुलगा खूप जोरात हसत होता सारखा. इतका जोरजोरात हसे की मला झोपच लागत नव्हती. मग मी शेवटी बाहेर आले आणि मी त्याला नावाने हाक मारली. म्हटलं, "ऐक, मला झोपायचं आहे." तर तो म्हणाला, "हां आंटी, मग झोपा ना तुम्ही." मी म्हटलं, "अरे तू गप्प बसशील तर मी झोपेन ना, किती जोरात हसतोयस तू." तर मग दुसऱ्या दिवशी मला माझ्या मुलांचे मित्र वगैरे मला सांगत होते, "आंटी यू टार्गेटेड हिम स्ट्रेट." मी म्हटलं, "ह्याच्यात टार्गेट काय केलं? मी त्याला सांगितलं तू गप्प बस बाबा, जोरात हसतोयस एवढा, मला झोप नाही लागत आहे. ह्याच्यात काय चुकले मी?" पण नाही करायचं म्हणे असं. हे असं जर झालं तर कसं चालणार मग? आणि मी खूप प्रेमाने बोलले त्याला, म्हणजे असं काही ओरडून वगैरे नव्हते बोलले. पण तरीसुद्धा म्हणजे असं जर वाटलं की मी टार्गेट केलंय बाकी मित्रांना. पण तुला कधी तुझ्या मुलांना परदेशी पाठवावं, त्यांना तिथलं शिक्षण द्यावं, कारण आता फिल्म स्कूल्स सुद्धा खूप परदेशी असतात, खूप मुलं जातात, असं कधी नाही करा, म्हणजे असं नाही वाटलं मुलांना वाटत होतं जावं, पण मी म्हटलं की तुम्हाला जर म्हणजे चित्रपटासाठी तुम्ही काही शिकायला जर बाहेर जात असलात तर तुम्ही काहीतरी एक्सपिरियन्स आधी घ्या आणि मग जा. सो म्हणून त्या दोघांना आम्ही आमच्या प्रोडक्शनमध्ये कामाला लावलं. माझा मुलगा विवेकला असिस्ट करतो, माझी मुलगी प्रोडक्शन करते माझ्याबरोबर. आता त्यांना जाऊन काहीतरी कोर्सेस करायचे आहेत. म्हटलं नाव इज अ गुड टाईम, कारण तुम्ही 3-4 प्रोजेक्ट्स केले आहेत. सो तुम्हाला तर रियालिटी माहिती आहे. ही भारतीय रियालिटी आहे, कारण नाही तर तिकडे गेले, कुठे न्यूयॉर्कला गेले किंवा कुठे लंडनला गेले, तिकडच्या रियालिटीज शिकून येतात मुलं. आणि आपली चित्रपटसृष्टी फार वेगळी आहे. तर त्यामुळे मग त्यांना ॲडजस्टमेंट इश्यूज पण येतात. म्हणून मी म्हटलं इकडे आधी कोण आपले मेकअप दादा असतात, आपल्याकडे प्रोडक्शन कसं चालतं, किती लोकं असतात, एक माणूस 25 कामं करतो, हे सगळं आधी शिकून घ्या. आपली रियालिटी तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यात एक्सेल करायचं आहे जर तुम्हाला, तर काही गोष्टी चांगल्या आणा मग तिकडनं. सो नाव इज द टाईम टू गो. आणि तू सिरियल्स बघतेस? नाही, मी टेलिव्हिजनच एकंदरीत बघत नाही. माझ्या घरात, आमच्या घरात नाहीच आहे टी व्ही, म्हणजे एकच सेट आहे फक्त. कारण तू स्वतः त्या केल्या होत्यास, हो. आता नाही कराव्याशा वाटत तुला? नाही, मी डेली सोप चालू झाल्यापासून मी नाहीच केलं काही. एकच मी पेशवा बाजीराव नावाची एक मालिका केली होती, पण नाही झेपत रोजचं. कारण काय ना, एक अभिनेत्री म्हटल्यावर जी पहिल्यापासून एक सवय आहे, काहीतरी व्हरायटी मिळते, नवीन नवीन भूमिका करायला मिळतात. तुम्ही एकच भूमिका 3-3, 4-4 वर्ष जर केलीत तर जे आहे आतमध्ये ते सगळं ते एकाच मालिकेत निघून जातं. मग काही राहत नाही हो. आणि काहीही तुम्ही केलं आणि आरशाच्या समोर जेव्हा तुम्ही रियाज करता स्वतःचा, तेव्हा अरे हे काय केलंय मी आधी, आय वॉन्ट टू डू समथिंग एल्स, आणि ते नाही निघत, कारण एक ह्युमन एक्सप्रेशन्स इतकीच असतात. तर त्यामुळे मला मालिका आता कराव्याशा वाटत नाहीत. आणि कोणत्याही कथानकाला शेवट नसेल तर कसं तुम्ही, म्हणजे काय तुमची भूमिका काय त्यात तुम्हाला सांगताच येत नाही मग. किती खरं आहे. पण मग तुला प्रोड्यूस पण नाही कराव्याशा वाटत? नाही, कारण मी ज्या मराठीत केल्या 2 त्याच्यात तरी एक कथा होती. आता ती थोडी स्ट्रेच केली गेली अर्थात, पण बिगिनिंग मिडल एंड पहिल्यापासून डिसाइडेड होता, असंभवचा तरी. अनुबंध थोडी ऑफ ट्रॅक गेली, त्याच्यामुळे मग इट मेट विथ अ व्हेरी सडन एंड. पण आता मला असं वाटतं की ते सुद्धा खूप जास्ती आहे, म्हणजे एवढा स्ट्रेच नाही करता कामा. आणि ग्रहण लिमिटेड एपिसोड सिरीज होती. 100च होती? 100च होती. तर आधीपासून डिसाइडेड होतं, त्यामुळे त्याच्या शूटिंगचा आम्हाला एवढा त्रास नाही व्हायचा. कारण आम्ही मला वाटतं एप्रिलपासून टेलिकास्ट व्हायला सुरुवात झाली सिरियल, मार्च का एप्रिल, आणि आम्ही ऑक्टोबरपासून शूटिंग करायला लागलो होतो. अच्छा. सो 15-20 दिवस दर महिन्याला हळूहळू शूटिंग करून आमच्याकडे वी हॅड सफिशियंट बँक ऑफ एपिसोड्स. आणि मग OTT वरती काही? OTT मुलं म्हणतायत करायचं, चालू आहे त्यांचा प्रयत्न काहीतरी. नाही, पण तरी सुद्धा आम्हाला तुमच्याकडनं फिल्म्सच बघायच्या आहेत आणि मराठी फिल्म्स बघायच्या आहेत, शक्य असेल तर. मराठी मला करायची, आणि मी जो विषय माझ्या डोक्यात आहे तो तुला आवडेल खूप. फक्त त्याचं मार्केट आहे का नाही मला तेवढं फक्त कळायला पाहिजे, कारण मार्केट अजिबातच नसलं तर बनवून फायदा नाही. अगं कसलं मार्केट आहे तेच कळत नाहीये सध्या. हां, एकूण परिस्थिती बघता
त्याच्यामुळे म्हणूनच मी थांबले थोडी. मी म्हटलं जरा एकदा कळू दे पूर्णपणे, मग इवन इफ इट्स अ लिमिटेड थिंग इट्स फाईन. पण जो पैसे लावतो, जो माणूस, जो कोण फिनान्स करेल मला, त्याचे पैसे तरी परत आले पाहिजेत. म्हणजे त्याला असं तरी नाही वाटता कामा की अरे मी फसलो इकडे येऊन फिल्म इंडस्ट्रीत, असं तरी नाही हो. हा आमचा प्रयत्न असतो नेहमी. नाही, प्रोड्युसर जगला तर सगळे जगतात, हे खरं आहे. मग आता ताशकंद फाईल्स, काश्मीर फाईल्स दोन्हीसाठी तू नॅशनल अवॉर्ड तुला मिळवलंस. बंगाल फाईल्स किंवा दिल्ली फाईल्समध्ये सुद्धा तुझा असाच एक खणखणीत रोल आहे. हो, भूमिका खूप चांगली आहे आणि खूप मजा आली करताना. कारण एक मी हे असं आधी कधी केलं नव्हतं. विवेक पण मी असल्या कारणाने मला असे चॅलेंजेस फेकत असतो समोर. सो खूप वेगळी कॅरेक्टर आहे, खूप वेगळी भूमिका आहे. त्यामुळे बरीच मेहनत करायला लागली ती भूमिका करताना. पण मला असं वाटतं की कारण माझं जास्ती दर्शन कुमारबरोबर काम होतं. सो आमच्या दोघांची चांगली केमिस्ट्री एस्टॅब्लिश्ड आहे. आम्ही काश्मीर फाईल्समध्ये खूप छान झाली होती ती एस्टॅब्लिश. त्याच्यामुळे त्यांनीही इतकं छान काम केलं आहे की ते काय म्हणतो, बनते बनते बन गई बात. आणि कधी बघायला मिळणार आहे आम्हाला ही फिल्म? होपफुली 90% 5 सप्टेंबरला आम्ही रिलीज करतो ही फिल्म. सो लेट्स सी. शुभेच्छा आमच्याकडनं, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि थँक्यू व्हेरी मच. तू आलीस, आम्हाला खूप बरं वाटलं. आपल्या आजच्या या भागाचे स्पॉन्सर्स होते बर्वा स्किन थेरपी. पण तुझ्याकडे बघून मला एक शेवटचा प्रश्न असा मला विचारावासा वाटतो की तू एवढी वर्ष अशीच कशी दिसतेस? हा एक साधारणपणे सर्व बायकांच्या मनातला प्रश्न आहे. खूप बदल झालेले आहेत, ते सगळे मला जाणवतात बदल. नाही, आम्हाला नाही जाणवत आहे. तर ह्याच्या मागचं रहस्य काय? मला असं वाटतं की एकतर आपलं वय जे आहे ना, ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. की जेव्हा वय वाढतं तेव्हा ते चेहऱ्यावर दिसणार, ते तुमच्या शरीरावर दिसणार. आणि ते दिसलं तर काय प्रॉब्लेम आहे? कारण जशी तुम्ही 25 वर्षाचे एकदाच होता, तशी 50ही एकदाच उलटते. सो उसका भी लुत्फ उठाइए, असं मी म्हणते नेहमी. कारण म्हातारी व्हायचं आहे ते सुद्धा तुम्ही एकदाच होणार, मिडल एजेड व्हायचं आहे ते पण एकदाच होणार. सो प्रत्येक गोष्टीची मजा घेत आयुष्य पुढे नेलं पाहिजे. आणि वन्स यू एक्सेप्ट इट देन यू आर हॅपी. आणि तुम्ही जर खुश राहिलात तर मग आणखीन काय पाहिजे? सो मला खुश राहा, हसतमुख राहा आणि तुम्ही पण खूप छान दिसाल सगळ्या. हो, पण मला असं खरंच वाटतं पल्लवीताई की तुझ्या चेहऱ्यावर आत्ता जे हसणं आहे, किंवा तू एरवीसुद्धा आमच्यासमोर एक कायम हसरी म्हणून आली आहेस, पण त्याच्या मागे खूप मेहनत आहे. आणि ती मेहनत तुझ्या कामातनं दिसते. मेहनतीला तर काही काय म्हणतो आपण, पर्याय नाही दुसरा. ती प्रत्येकाला आहेच मेहनत. पण त्याची मजा घेत आयुष्य जगायचं. या क्षेत्रात आपण कधीच 100% सेटल्ड नसतो. हो. स्ट्रगल एक वेगळ्या पद्धतीचा सतत चालूच असतो. तो एक्सेप्ट करायला पाहिजे ना, की अरे सारखा मला स्ट्रगल करायला लागतो, बापरे. हे असं केलं तुम्ही तर मग आयुष्य पण एकदाच मिळतं की, मग त्याचा पण आनंद उपभोगायला पाहिजे. सो स्ट्रगल इज अ पार्ट ऑफ लाईफ. आता फिल्म्सचा प्रोफेशनल स्ट्रगल आहे का पर्सनल लाईफचं स्ट्रगल आहे, लोकांचे वेगळे वेगळे स्ट्रगल्स असतात. पण प्रत्येकाला कुणाला स्ट्रगल चुकला नाही आहे कुठे ना कुठे. सो तो यू टेक इट इन युअर स्ट्राईड आणि यू मूव्ह फॉरवर्ड. काही वेळेला काही गोष्टी होतात, काही गंडतात. थँक्यू. पण तू आज इथे बोलायला आलीस आणि लगेच हे सगळं झालं, पटकन ठरलं, पटकन झालं, याचा मला खूप आनंद होतोय. त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून आभार. मला पण खूप मजा आली आणि मनसोक्त गप्पा झाल्या आपल्या. थँक्यू. तर मंडळी, आरपार वुमन की बात या आमच्या सेगमेंटला नेहमी प्रोत्साहन देणारे बर्वा स्किन थेरपीचे प्रॉडक्ट्स आमच्या सगळ्या पाहुण्यांना खूप आवडतात. ते ऑर्गॅनिक असतात, गाईच्या तुपापासून बनवलेले असतात आणि त्यांनी आमच्याकडे येणाऱ्या आमच्या सगळ्या ह्या पाहुण्यांचं सौंदर्य वाढतं, खुलतं आणि म्हणून त्यांचा जो तो आत्मविश्वास असतो तो या मुलाखतीतनंही दिसतो. तेव्हा बर्वा स्किन थेरपीचे मनापासून आभार.